प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाठेयं यन्मुमुक्षोः सपदि पदप्रद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कैर्वचसं जीवनं सज्जनानां बीजं धर्मतमश्च प्रबुद्ध भवतां भूतये रामनाम कल्याणं भवतु। शरदशतं जीवेव शरदशतं शृणुयाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं अभिनाशयाम शरदशतं। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा काय करतात ते पोहोच पाय खाली आज जे पाणी सोडले जात आहे त्याच्या लाभ क्षेत्रातील लोकांना कसा फायदा होणार त्याचा? निळवंडे धरणाची स्वप्नपूर्तीचा आनंद खरं म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये आहे। गेल्या वर्षी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच खरं या धरणाचं उद्घाटन झालं आणि गेल्या वर्षी लोकांना आपण पाणी देऊ शकलो, परंतु तो फक्त ट्रायल सीझन होता। मला धरणं भरल्याचा आनंद आहे। भंडारदरा भरला आहे, निळवंडेचं क्षमतेने भरून वाहतो आहे। त्यातून मग आता आज आपण कालवे सोडतो डावा आणि उजवा, त्यामुळे त्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातसुद्धा शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे। तुम्ही निम्न मुख्य कालव्यांना पाणी सोडलंय, परंतु अकोला तालुक्यात जे उच्चस्तरीय कालवे आहेत त्यांना कधी पाणी सोडणार? नाही, त्याचं काम पूर्ण झालंच आहे। आता आपण पाणी आता त्याच्या अकोल्याच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्याला पाणी सोडण्यात यावं, अलीकडेच निवेदन देण्यात आलं। मला असं वाटतं की ते पाणी आपण गेल्या वर्षीच हंगामातच्या ट्रायल घेतलेल्या होत्या आणि स्वतः आमचे अधीक्षक अभियंता जे आहेत तर या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, पण आणि त्या हाय लेवल कॅनलमध्ये आपल्या माहितीसाठी आता पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।